अजयपूर, केळझर, चिरोली, चारमोशी महामार्गाच्या निकृष्ट कामावरून नागरिकांचा संताप। अजयपूर ते केळझर, चिरोली आणि चारमोशी दरम्यान सुरू असलेल्या महामार्ग बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। सदर मार्गाचं काम नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया नाई अंतर्गत सुरू असून इंद्रदीप इन्फ्रा व GD गुरुबक्षणी या कंपन्यांना कंत्राट देण्यात आलंय। मात्र प्रत्यक्षात कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप होतोय। भगवानपूर नागाळा परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरुम उचलून रस्त्याच्या बांधकामात वापर केला जात असल्याचंही समोर आलंय। नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या डांबराची जाडी अपुरी असून सिमेंट कॉन्क्रिटिंग केलेला रस्ता खराब झालेला दिसून येत आहे। त्यामुळे रस्त्याच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यात हा रस्ता बनवताना त्याला पूरक असं पाणी सुद्धा मारण्यात येत नाहीये असं निदर्शनास आलंय। तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक व वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसल्याचंही दिसून येते। यामुळे अपघाताचा धोका वाढला असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने स्थळ पाहणी करून दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी तसेच दर्जेदार काम करून घ्यावे अशी मागणी जोर धरतीये। हा महामार्ग विकासाचा कणा मानला जातोय। मात्र अशा निकृष्ट कामामुळे केवळ सार्वजनिक निधीचा अपव्यय होत नाहीये तर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतोय। त्यामुळे शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते। अजयपूर गावकऱ्यांच्या मागणीवरून टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं मौक्यावर जाऊन शहानिशा करण्यात आली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र स्टेट हेड निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट। अजयपूर ते चिरोली आणि चामोर्शी महामार्गाचा हा रस्ता बनत आहे आणि इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की हा रस्ता बरोबर बनत नाही आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचा हा रोड इथे बनवला जात आहे। त्यामुळे अनेक या परिसरातल्या नागरिकांची तक्रार आलेली आहे म्हणून त्याची शहानिशा करण्याकरता आम्ही टाइम्स ऑफ महाराष्ट्राकडून इथे आलेलो आहोत। आणि खरोखरच इथे परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात येते की हा जो नॅशनल महामार्ग आहे हा निकृष्ट दर्जाचा होत आहे। स्टार्ट। अजयपूरपासून हा नॅशनल महामार्ग जो चाललेला आहे चिरोली आणि चामोर्शी इकडे, हा रोड अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनत आहे अशा गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या म्हणून टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आम्ही इथे त्या रोडची शहानिशा करण्यास आलेलो होतो। आणि या रोडला बघितल्यानंतर लक्षात येते की खरोखरच निकृष्ट दर्जाचं ते काम चालू आहे। इथे गावकरी मंडळी उपस्थित आहेत, त्यांना विचारू की हा रस्ता खरोखरच चांगला उत्तम दर्जाचा बनत आहे का? आपल्याला काय वाटतं? नाही, उत्तम दर्जाचा बनत नाही आहे। मग हा जे ज्या कंपनीला इथलं कंत्राक्ट मिळालं तो ती कंपनी इथे पाण्याची वगैरे बरोबर त्या रस्त्याला पाणी बरोबर पुरवठा करत नाही, म्हणजे पाणी मारत नाही। जे कॉन्क्रीट रोड केला आहे त्यांनी ते एकदमच खूपच खालच्या दर्जाचं काम आहे। पायाने हाताने जरी काढलं तरी तो कॉन्क्रीट निघत आहे। तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे, बरोबर आहे ना? तर तुमचं काय म्हणणं आहे? हा रस्ता चांगला झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, कारण व्यवस्थित झाला पाहिजे। अनेक वर्षानंतर हा रोड बनत आहे आणि इकडे हनुमान मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, ढोकला मारुती मंदिर आहे, म्हणजे पर्यटन स्थळ आहे आणि म्हणून हा रोड चांगला झाला पाहिजे, बरोबर असं तुम्हाला वाटते का? वाटते। तर मग हा रस्ता बरोबर बनत नसल्यानंतर तुम्ही गावकरी का बरं इथं त्या रस्त्याचं काम चांगलं होत नाही म्हणून प्रयत्न का बरं नाही करत? प्रयत्न करता चांगलं करायला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना, जे त्यांचे लेबर आहे त्यांचे लोक जे आहे काम करणारे त्यांना सांगत आहोत, तरी पण ते ऐकत नाही। नाही ऐकत नाही, होच म्हणते, ऐकत नाही अशातला भाग नाही, पण हो म्हणते पण करते तसेच। तुमच्या लक्षात येत आहे ना? लक्षात येत आहे, बरोबर होऊन नाही राहिलं। आणि हे मुरुम वगैरे आधी टाकलं नाही आधी बरोबर? मुरुम टाकल्यानंतर गिट्टी टाकावं लागतं ना? मुरुम टाकलं होतं का इथे? मुरुम टाकला, मुरुम टाकलं मुरुम टाकला, आणि त्याच्यानंतर गिट्टी टाकलं। आता टाकत आहे ते त्रास होऊन राहिला, त्रास म्हणजे अति त्रास आहे, डबल गाडी जातच नाही। काम बंद वेळ लागत नाही म्हणून तुमच्याकडून काय मागणी कराल तुम्ही? गावकऱ्यांकडून काय मागणी कराल? रस्ता चांगला झाला रस्ता पाहिजे, चांगला झाला पाहिजे, उत्कृष्ट दर्जाचा झाला पाहिजे, ही मागणी आहे आमची। धन्यवाद। उत्कृष्ट दर्जाचा हा रोड झाला पाहिजे